नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी 5 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण शक्यतो दुसऱ्यांबरोबर शेअर करू नये। आजकाल ना ह्या गोष्टीला फार थोडं जास्त महत्त्व आलेलं आहे, कारण शेअर करणं खूप सोपं झालेलं आहे। सोशल मीडियावर आपण कुठेही पोस्ट टाकू शकतो, आपले सगळे व्हॉट्सॲपवर अगदी कॉलेज शाळेतल्या मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात, घरच्यांचा ग्रुप असतो। असे खूप सगळे ग्रुप आणि हे झालेले आहेत। एखादी पोस्ट केली की ती सगळ्यांपर्यंत ती बातमी पोहोचू शकते। त्यामुळे हे आजकालच्या काळात थोडं जास्त आपल्याला जागरूक व्हायला पाहिजे की आपण दुसऱ्यांना काय सांगतो आहे याबद्दल। कारण काय ना, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर जो त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करताना ती जी पॉवर आहे ना, ती कंट्रोल ते आपल्या हातात पाहिजे। आपण जेव्हा खूप गोष्टी दुसऱ्यांना सांगतो ना, तेव्हा आता मी उदाहरणाने सांगेन तेव्हा बघा की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण तो कंट्रोल देऊन टाकतो, दुसऱ्यांकडे दिल्यासारखं होतं। म्हणून आजकाल ह्या गोष्टींसाठी जास्त जागरूक राहायची गरज आहे। तर बघा या कुठल्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला पटतात का ते सांगा। तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमची स्वप्न, तुमचं जे काही तुमच्या आयुष्याबद्दल जे काही विजन आहे ते। तर बऱ्याच वेळेला उत्साह आपल्याला गोल सेटिंग आपण वगैरे करतो। आता नवीन वर्ष येतच आहे, गोल सेटिंग करतो किंवा आपलं काहीतरी स्वप्न असतं की मला बिझनेस सुरू करायचा आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, डिग्री घ्यायची, ही डिग्री घ्यायची आहे, या परीक्षेला बसायचं आहे स्टुडंट असला तर असं असं। तर ते आपण खूप उत्साहाने दुसऱ्याला सांगायला जातो। पण बऱ्याच वेळेला काय होतं की हा जो उत्साह आहे ना, तो जर का समोरच्या व्यक्तीला कळला नाही, त्यांना तो वाटला नाही किंवा त्या गोष्टीबद्दल त्यांचं अगदी विरुद्ध मत असलं तर ते जे बोलतात ना, त्यामुळे आपल्या मनात खूप नकारात्मकता येऊ शकते, आपल्याला भीती वाटू शकते, आपण पुन्हा विचार करायला लागतो की आपण बरोबर करतोय का नाही असं। कारण ते स्वप्न किंवा ते जे काही विजन असतं ते आपलं असतं। आपल्याला त्याच्याबद्दलची जे वाटतं आहे, आपल्याला त्याच्याबद्दलची जी खात्री असेल, जे आपल्याला त्याच्या विचार केल्यावर जो काही उत्साह वाटतो, जे काही आपली आयडिया आहे, ज्याच्यासाठी आपल्याकडे कौशल्य आहे ते पूर्ण करण्याचं, ते त्या समोरच्या व्यक्तीला माहिती असेल असं नाही। त्यामुळे काय होतं की त्यांच्या आयुष्याच्या अनुभवावरून त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तुमचा जो उत्साह आहे, तुमचं जे करण्याचं जे धाडस आहे ते सगळं कमी होऊ शकतं। आता असं बघा की मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, बिझनेस सुरू करायचा आहे आणि मी अशा लोकांबरोबर शेअर केला की ज्यांच्याकडे म्हणजे कधीच कोणी बिझनेस केलेला नाहीये आणि त्यांचं व्यवसायाबद्दल, बिझनेसबद्दल असं खूप नकारात्मक मत आहे की बिझनेसमध्ये बुडू शकतो माणूस, काही सगळं घरदार जाऊ शकतं, काही गॅरंटी नाही इन्कमची वगैरे अशा दृष्टीनं। तर आता तुम्ही उत्साहाने तुमची एखादी गोष्ट त्यांना सांगितली आणि त्यांनी असं तुम्हाला म्हणलं नाही नाही बिझनेसमध्ये तर काहीच गॅरंटी नसते, एकदम तुम्ही बुडू शकता, तुझं सगळं जाऊ शकतं, तर मग तुमचा उत्साह तेवढा राहील का? तर नाही। तर आपल्याही मनात शंका यायला लागते की आपण बरोबर करतोय का नाही। असा जेव्हा तुम्ही सुरुवात करत असता एखाद्या गोष्टीची तर तेव्हा ती खूप लोकांना सांगायची गरज नसते। जेव्हा ती थोडीशी दिसायला लागते, ती गोष्टच आपाप बोलायला लागते, मग ते तुम्हाला त्या व्यक्तीला आधी सांगायची काही गरज नाहीये। बऱ्याच वेळेला नुसती आयडिया आपण लोकांना सांगायचा खूप उत्साह असतो। एकतर काय होतं, आयडिया सांगताना अजून एक गोष्ट सांगते की बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीला त्या आयडियाची जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणूया त्याचं महत्त्व नसतं। तर मग ती आयडिया ती अजून 10 लोकांना सांगू शकतात की असं असं माझा मित्रमैत्रीण त्यांच्या डोक्यात ही बिझनेसची आयडिया आहे आणि थोड्याच दिवसात तुम्हाला कळतं की अजून 10 लोक तुमच्यासारखंच काहीतरी करत आहात। तर मग ती आयडिया ही जपणं खूप महत्वाचं आहे। म्हणून बघा की स्टार्टअप्स वगैरे सुद्धा सुरुवातीला असं म्हणतात की स्टेल्थ मोडमध्ये आहेत, म्हणजे त्यांना सांगायचं नाही की ते काय करत आहेत, ते अगदी त्यांच्या एम्प्लॉईकडनं किंवा अगदी ते जे त्यांचे वेंडर्स असतात त्यांच्या सगळ्यांकडनं NDA किंवा नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट साईन करून घेतात की तुम्ही ही आयडियाबद्दल कुणाला सांगणार नाही। इतकं ती प्रॉपर्टी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ते सगळेजण आपली काळजी घेत असतात। तर तसंच आपण देखील आपल्या या प्रॉपर्टीची काळजी घ्यायला पाहिजे की ही अशी आयडिया वगैरे इतके सहज दुसऱ्याला सांगायला नाही पाहिजे। आय थिंक नेव्हिल गॉर्डनच्या एका लेक्चरमध्ये आहे की तुम्ही म्हणजे तुमची जी ही आयडिया किंवा स्वप्न जे असतं तर ते तुमचं एखाद्या ह्याच्यासारखं आहे, तुम्ही रोप लावताय छोटंसं किंवा तुम्ही एखादं हे बोललेलं आहे जमिनीमध्ये आणि सीड घातलेला आहे आणि ते असं आहे की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगताना आता ते दरवेळेला तुम्ही ते उकरून जमिनीतनं काढून दाखवताय तर ते कसं उगेल जे काही तुम्ही पेरलेलं आहे ते। तर असा विचार करा की ते थोडंसं त्याला काहीतरी हे दिसतोवर, त्याला काहीतरी रंगरूप आकार येस्तोवर आपल्याला ते
आपल्यामध्येच ठेवायचा आहे. आपल्या अगदी जवळच्या लोकांना नॅचरली तुम्ही सांगू शकता, जे तुमचे अगदी विश्वासू आहेत, ज्यांना तुम्हाला आवडेल करायला, पण त्याची फार वाच्यता ही नक्कीच करू नये, कारण उत्साहाच्या भरात हे केलं जातं. आणि आजकाल तर कसं आहे ना, सगळेच इतके कनेक्टेड असतात की आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं आणि ती व्यक्ती अक्षरशः रातोरात ती अख्ख्या जगाला सांगू शकते. सो हे म्हणून हे जास्तच आजकालच्या ह्याच्यामध्ये याची काळजी घेणं गरजेचं आहे. सो जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करत नाही, ते स्वप्न थोडंसं आकार घेत नाही, त्यासाठी तुम्ही वेळ श्रम देत नाही, तोपर्यंत ते तुमच्या हृदयाशी ठेवा, तिथे त्याला नर्चर करा, तिथे त्याला प्रोटेक्ट करा असं. सो हे पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट आहे की तुमच्या घरातल्या गोष्टी, फॅमिली मॅटर जे काही असेल ते. काय झालंय हल्ली सोशल मीडियामुळे असं झालंय की ओव्हर शेअरिंग थोडं व्हायला लागलेलं आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी मीडियावर शेअर केल्या जातात आणि तुम्हाला ते ओके वाटत असेल शेअर करणं, पण तुमच्या बरोबरीच्या, तुमच्या घरात राहणाऱ्या इतर व्यक्तींना ते योग्य वाटेलच असं नाही. कारण मग ह्याच्यात त्यांच्या सवयी असतील, त्यांचा काही डेली रुटीन असेल, ते काय करतात हे असेल, किंवा त्यांच्या काहीतरी म्हणजे जवळच्या लोकांच्या हेल्थ रिलेटेड काही, अगदी आरोग्याच्या काही समस्या असतील, ह्या सगळ्या बऱ्याच सारख्या गोष्टी प्रायव्हेट असतात. किंवा त्यांच्या कुठल्या गोष्टीवरनं पटत नाही, त्यांचे काहीतरी वेगळ्या असतील गोष्टी ज्या तुम्हाला आवडत नाहीत, असं असू शकतं. नवरा बायकोंच्या बाबतीत तरी खूप होतं, किंवा मुलांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. त्यांचे काही निर्णय असतील, त्यांना काही करायचं असेल, त्यांची स्वप्न असतील, किंवा ते काही चुकीचं करत, ह्या सगळ्या गोष्टी काही हे आपल्या फॅमिलीच्या, आपल्या घराच्या आत, म्हणजे पूर्वीपासून आपल्याला लोक सांगत आलेले आहेत मोठे घरातले की आपल्या या घरातल्या गोष्टी इतरांशी डिस्कस करू नये. पण आता ते खूप सोपं झालेलं आहे इतरांना सांगणं, किंवा थोडंसं सगळ्यांना झालेलं आहे ओव्हर शेअरिंग या गोष्टी करणं, किंवा कामाच्या ठिकाणी असेल किंवा प्रायव्हेटली ग्रुप्सवर असेल, लोक खूप असं काय काय सांगतात की कधी कधी तर ते भावनेच्या भरात त्या क्षणी सांगितलं जातं. म्हणजे पुन्हा आपणच हा विचार केला तर असं वाटतं की नको होतं सांगायला हे वगैरे असं. सो म्हणून काहीही सांगताना, काही शेअर करताना इथे अगदी विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे गोष्टी आपल्या हे व्हायच्याऐवजी, म्हणजे त्यातनं काहीतरी मार्ग निघायच्याऐवजी जास्तच बिघडू शकतात. कारण आपण जरी इतरांना शेअर केलं, आपल्या विश्वासू असले, तरी त्या लोकांचं त्याबद्दल ते मत असेल असं नाही. बऱ्याच वेळा तर मी हल्ली ब्लॉगर्स बघते की घरातल्या नवऱ्यांबद्दलच्या गोष्टी अशा पब्लिकली सांगत असतात की ह्या गोष्टीवरनं भांडण झालं, त्या गोष्टीवरनं. आणि मग तुमचं समेट घडणार कसं? कारण तुम्हीही एक बाजू जर का सारखं पब्लिकली इतक्या युट्यूब चॅनलवरनं मांडत असला तर त्या समोरच्या व्यक्तीची काय रिॲक्शन होणार आहे? ती व्यक्ती तुम्हाला कसं तुमचं कधी ऐकून घेणार आहे, किंवा ह्या गोष्टीसाठी एकत्र काहीतरी विचार करून यातनं मार्ग काढायला कशी तयार होईल, जेव्हा तुम्ही त्याला इतकं पब्लिकली ह्युमिलिएट केल्यासारखं आहे. म्हणजे आपण जरी असं वाटत असलं की चॅनलवर टाकतोय, आपले सबस्क्रायबर आहेत, तरी सुद्धा ही पब्लिक इन्फॉर्मेशन होते. आपल्या इतर नातेवाईकांबद्दल मी बघितलं मध्ये कोणतरी आपल्या भावजाईबद्दल असं काय काय व्हिडिओज असतात, लोक थंबनेल सुद्धा त्याच्यासाठी असे इतके हे करून टाकतात की लोकांनी क्लिक करावं असं. पण ती ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो ही ती एक व्यक्ती, दुसरी एक कोणतरी व्यक्ती आहे, तिची एक बाजू असू शकते. सो असं जेव्हा लोक इतकं आपण इझिली म्हणजे शक्य आहे म्हणून टाकतो. पूर्वी काही लोकांनी असं सांगितलं नसतं घरातल्या गोष्टी, पण आता सहज फेसबुक पोस्ट करतायत, इतक्या गोष्टीवर ते टाकता येतं, तर ह्याचा नात्यावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतो. अगदी लहान लहान मुलांचे सुद्धा लोक हल्ली इन्स्टा अकाउंट्स वगैरे काढतात इंस्टाग्रामवर. पुढे ती मुलं म्हणू शकतात की तुम्ही कोणाच्या परवानगीने माझे सगळे फोटो लहानपणीचे वगैरे टाकलेले आहेत असे. सो हे काही गोष्टी शेअर करताना थोडासा विचार करायला पाहिजे. मुलांना तर अजिबात आवडत नाही त्यांच्या घरच्यांनी असं, आई वडिलांनी असं इतरांशी या गोष्टी शेअर केलेल्या. सो फॅमिली एक असं आपली एक असं हे आहे की जिथे आपण एका म्हणजे शांत ह्याच्यामध्ये एक सुरक्षित वातावरणात आपण एकमेकांची काही गोष्टी शेअर करतो, आणि त्या पब्लिक झालेल्या तर ते खूपच राग येऊ शकतोय किंवा वाईट वाटू शकतं ह्या गोष्टीचा. मुलांना देखील की आपण घरात एखादी गोष्ट शेअर केलेली जर का पब्लिक होते तर ते फार महत्वाचं आहे. सो मग आपल्या सुनांबद्दल असेल, सासूबद्दल असेल, जावांबद्दल असेल, कुणाबद्दलही घरातल्या असते, बायकांना सवय असते की असं काय काय बोलताना सांगायची इतर ठिकाणी, पण त्याचा असा हे होऊ शकतो की ती गोष्ट म्हणजे चांगली व्हायच्या ऐवजी अजून बिघडू शकते. आणि लोकांना काय
मजा वाटते हे असं काय काय चाललेलं असतं त्याच्या इतरांच्या घरात ते बघायला. सो हे थोडंसं आजकाल जास्त काळजी यासाठी घेणं गरजेचं आहे. तुमचे कुठल्याही म्हणजे फायनान्शियल गोष्टी असतील, इतरांच्या बाबतीत तुमच्या फॅमिलीत काही घडत असेल तर कोणाच्या हेल्थ इश्यूज, लोकांना नाही आवडत आपल्या हेल्थ इश्यूज लोकांबरोबर डिस्कस केलेल्या वगैरे. सो हे सगळ्या गोष्टी थोडासा शेअर करताना किती ती व्यक्ती जवळची आहे त्याचा काही दुरुपयोग होऊ शकणार नाही ना, आणि आपल्या नात्यात काही फरक पडणार नाहीये ना त्या गोष्टी आपण शेअर केल्यामुळे. कधी कधी फोटो सुद्धा असं होतं, आपण फोटो शेअर करू शकतो पण त्या दुसऱ्याची व्यक्तीची पण परवानगी पाहिजे तो फोटो शेअर करायला कुठल्या पब्लिक ह्याच्यामध्ये. सो हे लक्ष घेणं जास्त खूप गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट जी आहे, की ती म्हणजे तुमचा जो काही व्यक्तिगत संघर्ष आहे तो शेअर करायची सगळ्यांबरोबर काहीही गरज नसते किंवा तो शक्यतो करू नये. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण खूप ह्याच्यात जात असतो, काहीतरी खूप प्रॉब्लेम असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते इतरांबरोबर शेअर करायला पाहिजे. पण काय होतं, एकतर आपण ज्यातनं जातो आहे ते फक्त आपल्यालाच माहिती असतं, दुसरं त्याची कल्पना करू शकत नाही किती सांगितलं तरी. आणि मग बऱ्याच वेळेला अशा वेळेला ते आपल्याला काहीतरी ॲडवाईस द्यायचा प्रयत्न करत असतात जो आपल्याला घ्यायचाही नसतो, किंवा सारखं तेच तक्रार करून कंप्लेन करून आपल्या ब्रेनमध्ये पण ते तक्रारीचा सूर सारखा लागतो. म्हणजे आपण त्या तक्रारीच्या व्हायब्रेशन मध्ये जातो, त्यातनं बाहेर कसं यायचं ह्याचा मार्ग सापडत नाही. कारण आपला सारखं आपलं किती वाईट चाललेलं आहे हीच गोष्ट आपण इतरांना सांगताना देखील सारखं स्ट्रेस करत असतो. सो असा विचार केला की आपण ज्यातनं आत्ता जातो आहे ते आपल्यासाठी, मागे सुद्धा केलेलं आहे बघा इन्व्हर्स पॅरलाचा, की जे आपल्यासाठी आत्ता वाईट घडत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच घडतं आहे असा जेव्हा आपण विचार करतो आणि त्यातनं जेव्हा आपण बाहेर येतो आणि त्याच्यानंतर आपण ती गोष्ट इतरांना सांगतो ना, तर त्याचा इतरांना फायदा होऊ शकतो. तर आता बघा, आपण इतके यशस्वी लोकांचे मुलाखती वगैरे बघतो आणि मग आपण म्हणजे प्रश्न विचारला जातो की तुमचा आधीचा कसा होता प्रवास, आणि असा कोणी नाहीये की जे काहीही स्ट्रगल केल्याशिवाय यशस्वी झालेला आहे. सगळे सांगतात की किती वाईट परिस्थिती होती, काय काय अडथळे आले वगैरे, सगळ्यांच्या ह्याच्यात असतं. पण आता बघा की ते त्यातनं बाहेर आले म्हणून ते ऐकावंसं वाटतं. नुसतं ते तेव्हा स्ट्रगल करत असते, कंपनी सुरू केलेली, पैसे नव्हते, घर विकायची वेळ होती, असं त्यावेळेला जर का जेव्हा चालू होतं तेव्हा आपण ऐकलं असतं तर आपल्याला काहीच त्याच्यातनं हे प्रेरणा मिळाली नसती. सो यातनं जेव्हा माणूस बाहेर येतो ना तेव्हा ते इतरांना सांगतो, तेव्हा त्याचा इतरांना फायदा होतो. नाहीतर काय होतं, काही दिवसांनी आपण सारखं तेच आपल्या तक्रारी सांगायला लागलो, सारखं आपण किती येतं, त्या लोकांना वाटतं ह्यांचा काय नेहमीचा ड्रामा सुरू झाला. सो थोडे दिवस लोक ऐकतात, नंतर तर ऐकून पण घेत नाहीत किंवा म्हणजे आपल्याला टाळायला लागतात. सो हे फार म्हणजे आपल्याला असं खूप आतनं वाटत असतं की कोणाला तरी सांगावं वगैरे, पण अशा वेळेला एक दोन आपले अगदी जवळची लोक असतील, फॅमिलीतले कोणी असेल किंवा ज्यांच्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, किंवा तुमचा मेंटर कोणीतरी असेल, अशा व्यक्तींना, किंवा अगदी प्रोफेशनल सायकायट्रिस्ट असतील, सायकोलॉजिस्ट असेल, काउन्सिलर असतील, अशा लोकांना जेव्हा तुम्ही सांगता ना तर त्यांच्या सल्ल्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. पण उठसूट प्रत्येक व्यक्ती, भेटणाऱ्या व्यक्तीला आपण किती ह्याच्यातनं जातो आहे ह्या सांगण्याचा काहीच फायदा होत नाही, काहीच उपयोग होत नाही. उलट आपण त्याच परिस्थितीत राहतो कायम, कारण आपण फक्त तेवढाच विचार करतो. कारण बऱ्याच वेळेला ना आपण खूप वाईट ह्याच्यात असतो, आपण लोक शोधत असतो वेगवेगळ्या सांगायला की माझी परिस्थिती किती वाईट चाललेलं आहे असं, हे लोकांना पटवून द्यायला किंवा सांगायला, पण त्यातनं बाहेर येऊ शकत नाही असं. आणि जितकं आपण सांगत राहू तितकं अडकत जातो. सो म्हणून ही गोष्ट झाल्यावर शेअर करायची, होत असताना नाही करायची शक्यतो. आता चौथी गोष्ट काय, चौथी आहे की तुमचं आर्थिक परिस्थिती काय, फायनान्शियल स्टेटस तुमचा काय आहे हे शेअर नाही करायचं शक्यतो लोकांबरोबर. म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांबरोबर असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त पब्लिकली काही शेअर करायचं नाही. बऱ्याच लोकांना सवय असते की आपला टर्नओव्हर किती झाला, किती पैसे मिळतात, किती बंगले आहेत, किती गाड्या आहेत, मी काय घेतलंय, हे सगळ्यांना सारखं सांगायचं. तर एक तर त्यामुळे काय होतं, लोकांचा गैरसमज होतो किंवा लोक तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा करायला लागतात, किंवा लोकांना वाटतं की किती शो ऑफ आहेत की हे सांगत म्हणजे सारखं सांगतात अशा गोष्टी. तर त्यामुळे तो एक होतं, अनवॉन्टेड अटेन्शन येते तुम्हाला. आजकाल तुम्ही बघतोय आपण किती स्कॅम आणि हे होत आहे. सो हे शक्यतो तुम्ही अगदी पब्लिकली सारखं सांगायची पण गरज नसते. आता ह्याच्यात उलटी पण गोष्ट आहे की जर तुम्ही आर्थिक ह्याच्यातनं जात म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची वाईट असेल तरी देखील ते सारखं सांगणं ह्यानी काही फायदा होत नाही. कारण काय होतं, लोकांना वाटतं की आपण त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा करतो आहे, त्यामुळे ते लोक टाळू शकतात आपल्याला, आणि काही गोष्टी इतरांना सांगून सॉल्व्ह होत नाहीत. या ज्या काही
काही गोष्टी आहेत तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला सांगायची गरज आहे की तुम्हाला गुंतवणूक कुठे करायची, पैसे वाढवायचे कसे, किंवा एखाद्या ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे तर तरी देखील ॲडवायझरला सांगणं हे जास्त हे आहे की त्यातनं मार्ग सापडायला किंवा नीट आयुष्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला त्या व्यक्तींची मदत होऊ शकते. एवढ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. इतर सगळ्यांना सरसकट सारखं हे गोष्टी सांगायची गरज नाही. सो आजकाल ते जास्त होतंय, चुकून का होईना हे बऱ्याच लोकांकडनं केलं जातं आणि त्याचे मग स्कॅम्स आणि ह्याच्यामध्ये अडकण्याच्या हे शक्यता वाढतात. सिनियर सिटीजन्स असतील यासाठी तर त्यांना जास्त हे राहायला पाहिजे की या गोष्टींबद्दल बोलताना. आता याच्यात अजून एक गोष्ट आहे की तुम्ही काही चॅरिटी वगैरे करत असाल, तुम्ही डोनेशन देत असाल, सो ते देखील बऱ्याच लोकांना खूप पब्लिक हे करायची सवय असते. सो तिथे देखील ना बऱ्याच वेळेला आपल्याला पूर्वीपासून सांगायचं बघा की दिलं तरी सारखं त्याची काही वाच्यता करू नये. तर हे सुद्धा थोडंसं आपल्याकडेच ठेवावं आपण जेव्हा डोनेशन करतो, कारण ती एक प्रायव्हेट गोष्ट आहे. आपल्याला वाटलं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करत असतो, तर ते देखील काही त्याचं सारखं पब्लिकली हे करायची गरज नसते. सो ते आपल्या आणि ते ज्यांना देतो त्यांच्यामधली एक हे आहे, तर ते देखील तिथे थोडंसं हे करायला पाहिजे की ते जास्त त्याचं हे नाही करायला, शेअर नाही करायला पाहिजे ती गोष्टी. आता 5वी जी गोष्ट आहे ती पण खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपल्या मनात जी काही भीती असते ती. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या एखाद्या गोष्टीची मनात भीती असते आणि आपल्याला वाटतं की आपण ती इतरांबरोबर शेअर करायला पाहिजे, इतरांबरोबर सांगायला पाहिजे. तर फ्रेंड्स वगैरे ठीक आहे, पण बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये वगैरे पण अशा गोष्टी शेअर केल्या जातात. तर अशा जेव्हा आपण मनातल्या गोष्टी काही सांगतो तर त्याचा समोरची व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते किंवा त्या भीतीचा इतरांना ती व्यक्ती सांगू शकते. सो हे फार काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा आपण असं शेअर करतो आपल्या मनातली भीती, कारण भीती ही ना दुसऱ्याला सांगून कमी होत नाही. तर त्यातनं आपल्याला जावं लागतं, आपण त्याच्यावर काम करायला लागतं. भीतीवर एक व्हिडिओ पण केलेला आहे. सो ते अफर्मेशन असतील, असे वेगवेगळ्या गोष्टींनी आपण त्याच्यावर काम करायला लागतं स्वतःला, किंवा काउन्सिलिंग असेल, इतर असं काही मदत घेतली तरी चालते. पण ती दुसऱ्याला सांगून कमी होत नाही, उलट ती रिइन्फोर्स होते. आपण त्याच्यावर अजून विचारांची आणि वेळेची एनर्जी घालतोय असं समजा की ती मोठी करतोय आपण ती गोष्ट. आणि त्याच्यानंतर अजून पण होऊ शकतं की प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या गोष्टींची भीती असते. सो आपली जी मनातली भीती आहे आणि आपण एखाद्या व्यक्तीला सांगितली आणि त्या व्यक्तीला असं वाटलं की ही काय भीती आहे का, हे काहीच नाही आहे, असं थोडी असतं असं काही, तर आपल्याला अजून जास्त निराश व्हायला होतं की अरे ही भीती तर कुणालाच, ह्यांना काहीच वाटत नाही आणि मलाच का मग एवढी भीती वाटते या गोष्टीची असं. सो त्या व्यक्तीला समोरच्या दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटू शकत असते जी आपल्याला नसेल वाटत. पण मग जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा आपल्या मनात हे मात्र सारखायला लागतं की आपल्यालाच का, म्हणजे अजूनच निराश व्हायला होतं, अजूनच नकारात्मक विचार यायला लागतात, अजूनच भीती वाटते की फक्त मलाच होतंय, इतर कोणालाच असं काही होत नाही, मग माझ्याच का मागे असं लागतं, मलाच का असं होत आहे असं. सो ह्या गोष्टीसाठी म्हणून भीतीवर काम करावं, भीतीवर स्वतः काम करावं. अगदी जे तुमचे जवळचे आहेत त्यांना जरूर सांगावं, पण पब्लिकली सारखं त्या गोष्टी डिस्कस करून की मला ह्या गोष्टीची भीती आहे, मला बोलायची भीती आहे, मला एखादी डेडलाईन असली की त्याची भीती वाटते, मला प्रेझेंटेशन, अशा काही असू शकतं, अंधाराची भीती आहे, कुठलीही गोष्टीची भीती दुसऱ्याला सांगून कमी होणार नाही, पण त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. सो हे एक, आणि ती एक प्रायव्हेट गोष्ट आहे की जी तुम्हाला स्वतःला त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी सोपं जाता इतरांना माहिती नसेल तर, म्हणजे सारखं तुम्ही त्याच्याबद्दल भीतीबद्दलच बोलला तर सोल्युशन सापडणार नाही. सो या काही गोष्टी आहेत की ज्या आपण स्वतःकडे ठेवाव्यात. अगदी विश्वास, म्हणजे असं नाही की कोणाला सांगू नये, विश्वासू लोकांबरोबर शेअर कराव्यात. पण हल्लीच्या ओव्हर शेअरिंगच्या जमान्यात थोडी जास्त काळजी घेण्याची हे आहे, कारण पटकन केलं जातं, म्हणजे पटकन कुणाबद्दल तरी काहीतरी आपण व्हॉट्सअपवर टाकू शकतो, जे म्हणजे सगळ्या अख्ख्या ग्रुपला जातात गोष्टी. बऱ्याच वेळेला बघा लोक काहीतरी टाकतात आणि मग डिलीट करतात वगैरे, पण तेवढ्यामध्ये काही लोकांनी ते वाचलेलं असतं वगैरे असं. सो हे थोडंसं टाकायच्या आधी, बोलायच्या आधी थोडासा हे अवेअरनेस ठेवला की हे आपण शेअर करायची खरंच गरज आहे का आत्ता, तर मग अजून खूप आयुष्यातले हे संघर्ष असतील, प्रॉब्लेम्स असतील, कमी होऊ शकतात. सो बघा तुम्हाला पटतंय का, आणि आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल ह्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.